परिस्थितीमुळे होत आलं नाही त्यांच्यासाठी IIB उभा राहिली. हजारो पोरांना शिष्यवृत्ती दिली आहे. कुणी कारण नाही सांगायची, आमची परिस्थिती नाही म्हणून आम्ही चालवलं, अजिबात नाही. IIB सक्षम आहे, IIB तो उभा आहे. या खूप छान होता हा कार्यक्रम, आम्हाला खूप प्रेरित झालेला आहे आणि आम्ही आणखीन अशी मेहनत करू की समोर जाण्याची याच्यापेक्षा मोटिवेट झालं. सरांनी जे काही सांगितलं त्याच्यावरून आम्हाला नवीन नवीन शिकायला भेटलं. आता इथून म्हणजे आतापर्यंत जरी नाही केलं तर आता करणार याची इच्छा मनात जागृत झालेली आहे आमच्या. आणि बाकी काय IIB तर आमच्या सोबत आहे, त्यामुळं काही विशेष नाही. हे आम्हाला आज सगळं कळून गेलं आणि आधी पण माहितीच होतं तसं सगळं. थँक्यू सर. ह्या आधी पण करत होतो पण आता अजून वाढवू करत होतो सर. जस्ट फॉर दॅट वाय आम्ही आलो होतो. काय वाटलं जे पाहिजे होतं ते भेटलं का? येस सर, टाईम इन्व्हेस्ट झाला. ठीक आहे, थँक्यू. नितीन बागडे पाटील सरांचा कार्यक्रम होता, मला खूप छान आवडत. खूप छान मार्गदर्शन दिलं त्यांनी. मला वाटतं आजपासून मी खूप जास्त अभ्यास करेन आणि जसं खूप चांगलं मोटिवेशन भेटलं आहे. जसं पाहिजे होतं आधी तसं नव्हतं भेटलं, पण आता त्यांच्याकडनं ऐकल्यापासून असं वाटतं आणखीन अभ्यास केला पाहिजे. जसं जेवढा अभ्यास करत नव्हतो बट आता असं वाटतं खूप करायला पाहिजे. थिंक नीट थिंक IIB. थँक्यू. मी प्रॉपर इथलीच आहे आणि आजचा दिवस खूप छान होता. म्हणजे जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्याहून खूप जास्त शिकायला भेटलं सरांकडून पण आणि बाकी सगळ्या टीचर्स थँक्यू, कारण की ते आमच्यासाठी खूप मेहनत करतात आणि पुढे पण असंच होत राहील याची मला नक्कीच खात्री आहे. आणि पप्पा तर खूप कष्ट घेतात आमच्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचं जे फळ आहे ते मी नक्कीच या नीट 2026च्या पेपरमधून त्यांना 100% देण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच 12-12 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करेन मी. थँक्यू IIB, थँक्यू टीचर्स. आणि आजच्या कार्यक्रमाचं खूप जास्त मार्गदर्शन झालं आणि थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू सर. आता मी म्हणजे जे पहिले ते रिव्हिजन नाही केली तशी प्रॉपर, आता तसे प्रॉपर करेल आणि जे आतापर्यंत चुका झाल्यात त्याला सुधारेल. थिंक नीट थिंक IIB. सर इन्स्पिरेशन होतं सरांनी सांगितलेलं की आपण आपल्या गोलवर खूप फोकस पाहिजे, आपल्या गोलचा, आणि डिस्ट्रॅक्शन्स साईडला करायचे. जे ऑब्स्टॅकल्स आहे आणि आपल्या साईडला करायचं. आपल्या ऑब्स्टॅकल्स आपल्या गोलच्या मध्ये नको यायला पाहिजे. मेन मोबाईल्स वगैरे, फ्रेंड्स असतात, फॅमिली आणि याचं डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात जे लाईफमध्ये खूप येतं. ते आपल्या गोलला आपल्या साईडला करतात आणि आपण यांना साईडला करून आपल्या मेन गोल फोकस करायला पाहिजे. थँक्यू सर. थिंक नीट थिंक IIB. जसं की त्यांनी जे सांगितले की खूप टाईम आपण वेस्ट करतो, जसं की मोबाईल वगैरे. जसं मग खूप टाईम माझ्याकडे मोबाईल तर नाही आहे, पण माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत काही, त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या फोनवर जो माझा टाईम वेस्ट होत होता तो आता माझा होणार नाही. कारण की जो टाईम मी वेस्ट करत होतो तो आता मी पूर्ण युटिलाइज करेल आणि तो पुढे चालून जे भविष्यामध्ये मला होईल त्याचं मी खूप म्हणजे त्याच्यामुळेच 2026मध्ये असं दिसेल. येस, 100%. थिंक नीट थिंक IIB अँड थँक्यू IIB ऑल्सो. जे फिजिक्स तुम्हाला अवघड जातं, तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये थोडी प्रॉब्लेम येते, तर तुम्ही तुमच्या म्हणजे असं बनवलं का ते अवघड आहे, पण ते अवघड नाही. तुम्ही त्याच्यावर प्रयास केला, त्याच्यावर तुम्ही अवसान पाहिलं तर तुम्हाला ते विशिष्ट चांगलं वाटेल, म्हणजेच सोपं जाणार. पूरे दिन में अब जैसे कि हम स्टूडेंट्स होते हैं, हमारी टेंडेंसी होती है थोड़े बहुत आलसी होते हैं और कहीं ना कहीं एस्केप ढूंढते रहते हैं रियलिटी से. पर आज जो उनने एग्जांपल्स दिए और जिस तरीके से हमें समझाया है तो उससे क्लियर पता चलता है कि अब हम मेहनत जो करते आ रहे हैं उसे और अच्छे से कैसे कर सकते हैं और हमारा जो रिज़ल्ट होगा उसे और बेटर कैसे बना सकते हैं, सिलेक्शन की रेट्स और कैसे बढ़ा सकते हैं और कैसे दूसरों से अलग मेहनत कर सकते हैं. तो उनके जो एग्जांपल्स थे, जिस तरीके से उन्होंने समझाया, वो काफ़ी अच्छा था और काफ़ी इफेक्टिव लगेगा. ऐसे प्रोग्राम IIB ने करने चाहिए. यस सर, श्योरली करने चाहिए. बच्चों की भी हेल्प होती है एंड हम सबको थोड़ा अच्छा भी लगता है. थिंक नीट थिंक IIB अँड थँक्यू IIB. रिझल्ट नक्कीच येईल, फक्त तुम्ही मोबाईलपासून जसं सरांनी सांगितलं की सकाळी उठल्या मोबाईल नाही बघायला पाहिजे, किंवा सकाळी उठल्या तुमची सगळ्यात जास्त आवडती गोष्ट ती कोणती आहे ती ती तुम्ही करायला पाहिजे. पूर्ण दिवसभराचा तुमचा प्लॅन काय असेल ते तुम्ही ठरवलेला पाहिजे आणि तुमचं जे काम आहे ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे करता याचा तुम्ही एकदा विचार करून घ्या. 2025च्या नीटमध्ये मी झेंडा फडकवेल. थँक्यू IIB. थिंक नीट थिंक IIB. स्पार्क झाला आमच्यामध्ये एक असंच समजू शकतो, कारण की आम्ही आता 3 महिन्यावरती आमची एक्झाम आहे, तयारी चालूच होती आमची, पण अजून आता किती चांगल्या योग्य पद्धतीनं करायचं हे आज आम्हाला शिकायला भेटलं सरांकडून.